आज या पुन्हा एकदा आज या 7व्या भागामध्ये आलेल्या असताना प्रकटीकरण याच्या 7व्या भागामध्ये आणि तिसरी मंडळी आज आम्ही पाहत आहोत. तिसरी मंडळी आम्ही आज पाहत आहोत. प्रकटीकरण याचा 2रा अध्याय आणि 12 वचन जर तुम्ही वाचाल प्रियानो, त्या ठिकाणी या मंडळीविषयी लिहिलेलं आहे. प्रकटीकरण याचा 2रा अध्याय आणि 12 वचन आम्ही वाचूया. यस. परगम येथील मंडळीच्या दूताला लिही, ज्याच्याजवळ तीक्ष्ण दुधारी तलवार आहे, तो असे म्हणतो. माझ्या प्रिय लोकांनो, परगम याचा अर्थ विवाह. परगम याचा अर्थ विवाह. परगम हे शहर त्या ठिकाणी धोक्यानं भरलेलं होतं. एकमेकाला धोके देणारी लोक, एकमेकाला फसवणारी लोक, एकमेकाबरोबर खोटे बोलणारी लोक, अशा प्रकारचं शहर त्या ठिकाणी होतं. वेगवेगळ्या त्या ठिकाणी मंदिरांनी भरलेलं ते शहर होतं, मूर्त्यांनी भरलेलं शहर होतं. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूजा अर्चा सुद्धा केली जायची. प्रिय लोकांनो, मोठ्या प्रमाणात जिवंत देवाला सोडून त्या ठिकाणी इतर देवताची पूजा त्या ठिकाणी केली जायची. अशा ठिकाणी असलेल्या परगमच्या मंडळीला प्रभू येशू ख्रिस्त योहानाच्या द्वारे पत्र लिहित आहेत. आणि आज सुद्धा आम्ही अशा समाजामध्ये, अशा लोकांमध्ये, अशा गावांमध्ये, शहरांमध्ये आम्ही राहत आहोत की जिथं ख्रिस्त लोकांना माहित नाही. आजूबाजूला बरेचसे लोक, बरेचसे आपले समाजातील बनभाऊ जे आहेत, जे मित्र परिवार आहेत, ते ख्रिस्ताला ओळखत नाहीत, ख्रिस्तापासून दूर आहेत. अशा समाजामध्ये आम्ही राहत आहोत. परगम येथील लोक सुद्धा त्या ठिकाणी तसेच ते राहत होते. अशा लोकांमध्ये ती मंडळी होती की जिथं ख्रिस्त काही ठराविक लोकांना माहित होता. त्या ठिकाणी ख्रिस्त तलवार घेऊन येण्याविषयी तो बोलत आहे. ही तलवार तो का घेऊन येत आहे? तलवार हे अधिकाराचे चिन्ह दर्शवते. तिथं जे रोमची सत्ता होती, अधिकारी लोक होते, त्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी तलवार दिली जायची. म्हणजे तो अधिकारी एका फरमानावरती कोणत्याही व्यक्तीला मृत्यूदंड देऊ शकतो, एवढी अथॉरिटी होती तलवार जो व्यक्ती त्या ठिकाणी धारण करतो प्रियानो. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त परगम या मंडळीशी बोलत असताना तो म्हणत आहे की मी तलवार घेऊन तुझ्याकडे येत आहे. परगम मंडळी प्रभूचं नाव घेणारी होती, प्रभूच्या नावानं एकत्र येणारी होती, प्रभूची भक्ती आराधना करणारी होती, प्रभूच्या त्या ठिकाणी वचनाची प्रशंसा करणारी होती. परंतु माझ्या प्रिय लोकांनो, त्या मंडळीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त तलवार घेऊन येतो असा का म्हटला? मंडळी भक्ती करणारी आहे, मंडळी धार्मिक आहे, मंडळी त्या ठिकाणी प्रभूची प्रशंसा करणारे आहे, त्याचं नाव घेणार आहे. तरी सुद्धा ख्रिस्त म्हणत आहे मी तलवार घेऊन तुझ्यामध्ये. कारण काय प्रियानो? या सर्व गोष्टी असताना परगम येथील मंडळी कॉम्प्रोमाइज करत होती, याचा अर्थ तडजोड करत होती. जगातल्या अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या मंडळीमध्ये नको आहेत, जगातल्या अशा बऱ्याचशा गोष्टी एखाद्या विश्वासणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्या नको आहेत. अशा गोष्टी सुद्धा धारण केलेले लोक त्या मंडळीमध्ये होते. अशा गोष्टी धारण केलेले विश्वासणारे काही वडील लोक, काही लीडर त्या परगम इथे मंडळीमध्ये होते. म्हणून त्या ठिकाणी येशू ख्रिस्त परगम मंडळीमध्ये येत असताना तलवार घेऊन यायची त्या ठिकाणी तो भाषा बोलत आहे किंवा पत्रामध्ये तो लिहित आहे. आज तुम्ही कशा प्रकारचे विश्वासणारे आहात याचा विचार आजच्या या वेळेमध्ये आम्ही करूया. मी प्रभूची भक्ती आराधना करणार आहे, मी धार्मिक आहे, मी नित्य सातत्यानं मंदिरात जाणार आहे, मी येशूची प्रशंसा करणारा व्यक्ती आहे, मी प्रार्थना करणार आहे. परंतु मी तडजोड करत आहे काय? बरेचसे लोक ख्रिस्ताला ओळखून सुद्धा देवाच्या सत्य वचनाबद्दल, नियमाबद्दल ते तडजोड करतात. सेवा कार्य करणारे सेवक सुद्धा बऱ्याचशा वेळेला जेव्हा प्रसंग येतो ते तडजोड करतात, त्यासाठी मागे पुढे पाहत नाहीत की देवाला याविषयी काय वाटेल, देवाचं वचन जे माझ्याकडे आहे ते वचन याच्याविषयी काय सांगतं याच्याविषयी विचार न करता तडजोडीचं जीवन बरेचसे विश्वासणारे लोक त्या ठिकाणी जगत आहेत. आणि अशा प्रत्येक त्या विश्वासणाऱ्या व्यक्तीसाठी हे पत्र असेल. जर आम्ही
तडजोडीचं जीवन त्या ठिकाणी जगत असतो प्रियानो. काय प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला जो तो भेटा येत आहे, त्यानं तलवार घेऊन यावी काय, त्यानं अधिकारानं यावं काय, का त्यानं आमच्याकडं प्रशंसा रूपी शब्द घेऊन यावं. या सर्व वाईट जगामध्ये, वाईट ठिकाणी सुद्धा तू तडजोडीचं जीवन जगलं नाहीस. कधी कधी आम्हाला कामावरती तडजोड करायला लागते, कधी कधी आम्हाला कॉलेजमध्ये तडजोड करायला लागते, कधी कधी आम्हाला आमचे मित्र जे देवाला ओळखत नाहीत, आमचे नातेवाईक देवाला ओळखत नाही, अशा लोकांमध्ये आम्हाला तडजोड करायला लागते. आणि बरेचसे विश्वासदार लोक कोणत्याही प्रकारचा, कोणत्याही गोष्टीचा देवाला किती दुःख होईल, देवाला काय वाईट वाटेल याचा विचार न करता तडजोड केली जाते. बरेचसे लोक हे म्हणतात की मी त्या व्यक्तीला बदलायचं आहे, त्या परिवाराला बदलायचं आहे, त्या लोकांना बदलायचं आहे, आणि त्यांच्या सारखं वागल्याशिवाय मला कसं त्यांना बदलता येईल. म्हणून बरेचसे लोक देवाच्या सत्यवचनापासून तडजोड करतात, सत्यवचनापासून ते पळवाट काढतात, आणि कोणत्याही प्रकारे मनातून विचाराच्या द्वारे, कल्पनेच्या द्वारे, आपल्या स्वतःच्या बुद्धीनं प्रत्येक असं जे वचन त्याची तोडमोड करून जे कशा रीतीनं पळवाट काढता येईल अशा प्रकारचे जीवन जगणारे लोक सुद्धा आहेत. आणि परगामीतील मंडळी सुद्धा तशीच होती. आज विचार करा, हा देवाचं वचन तुमच्याकडे येत असताना काय परगाम मंडळी मध्ये असलेल्या काही विश्वासलेल्या लोकांसारखं तुमचं जीवन आहे काय? तुम्ही तडजोड करणारे लोक आहात काय? तुम्ही तडजोडीचं जीवन जगता काय? माझ्या प्रिय लोकांनो, अशा लोकांसाठी प्रभूचं वचन आहे. तो म्हणत आहे, मी तलवार घेऊन त्या ठिकाणी येत आहे. आणि तलवार जे ख्रिस्ताकडे आहे ती दुधारी तलवार आहे. त्या तलवारीला दोन्हीकडून धार आहे. आणि जर तुम्ही वाचाल प्रियानो, ही तलवार म्हणजे देवाचं वचन आहे. इफिस याचा 6वा अध्याय आणि 17 वचनामध्ये या ठिकाणी तलवारीचा त्या ठिकाणी उल्लेख केला जातो, की तलवारीविषयी सांगितले जाते. तलवार काय आहे? इफिस याचा 6वा अध्याय आणि 17 वचन. तारणाची शिरस्त्राण व आत्म्याची तलवार म्हणजे देवाचे वचन ही घ्या. माझ्या प्रिय लोकांनो, तारणाची शिरस्त्राण आणि वचनाची तलवार ही घ्या असं देवाचं वचन सांगतं. आता ही तलवार जी आहे ती तलवार तीक्ष्ण सुद्धा आहे आणि तलवार दुधारी सुद्धा आहे. ज्या तलवारीविषयी प्रभू येशू ख्रिस्त आमच्याशी बोलत आहेत, एक वर त्या ठिकाणी वधूशी बोलत आहेत, आणि जी तलवाराविषयी ते उल्लेख करत आहे ती तलवार माझ्या प्रिय लोकांनो दुधारी तलवार आहे. त्याला दोन्हीकडून सुद्धा धार आहे, ती तीक्ष्ण सुद्धा आहे. तीक्ष्ण याचा अर्थ ती कार्य केल्याशिवाय परत येत नाही. जे देवानं त्याचं वचन पाठवलं ज्या कार्यासाठी, ते कार्य केल्याशिवाय परत येत नाही, म्हणून ती तीक्ष्ण आहे किंवा त्याला तीक्ष्ण म्हणून संबोधलं जातं. यशाच्या 55 अध्यायामध्ये 11 वचन जर तुम्ही वाचाल, त्या ठिकाणी या तीक्ष्ण त्या ठिकाणी तलवारीचा उल्लेख काय केले, का त्याला तीक्ष्ण म्हणतेल आहे. आम्ही वाचूया यशया याचा 55वा अध्याय आणि 11 वचन. त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल, ते माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून व ज्या कार्याकरता मी ते पाठवले ते केल्या वाचून मजकडे विफल होऊन परत येणार नाही. आपल्या लोकांनो, त्याला तीक्ष्ण का म्हणतेल आहे? प्रभू म्हणताय की ज्या कार्यासाठी मी ते माझं वचन पाठवलेलं आहे ते विफल कार्य न करता माझ्याकडे परत कधीच येणार नाही. आज तुम्ही आनंदित असलं पाहिजे, आज तुमचं जीवन उत्तेजित असलं पाहिजे. परमेश्वराची वचन, परमेश्वराची तीक्ष्ण तलवार आमच्याकडे आहे आणि ती कार्य करते, ती कार्य करते. बऱ्याचशा लोकांचा अविश्वास असतो, वचन कार्य करेल काय, वचन हे करेल काय, वचनाद्वारे हे होईल काय. पुढे लक्षात ठेवा, ज्यांच्या मनामध्ये संशय आहे हे लक्षात ठेवा. जो वधू, जो वर आपल्या हातामध्ये त्या ठिकाणी तलवार धारण करत आहे, ती तलवार तीक्ष्ण आहे, ती कार्य केल्याशिवाय परत कधीच येणार नाही. आज तुमच्याकडे ते वचन आहे, आज ती तीक्ष्ण तलवार तुमच्याकडे आहे, हे ध्यानात ठेवा. प्रभूनं ज्या कार्यासाठी ती तलवार, ती वचन पाठवलेलं आहे ते कार्य करणार आहे.
मग ते लोकांचं जीवन बदलण्यासाठी असलेलं वचन असेल, लोकांना दुःखातून, अंधकारातून, लोकांना निराशातून, दुष्ट आत्म्याच्या प्रभावातून मुक्त करण्यासाठी पाठवलेलं वचन असेल, आज तुम्ही हा विश्वास ठेवा की ते वचन कार्य करणार, विफल येणार नाही. एखाद्या व्यक्तीसाठी एक विश्वासाच्या द्वारे प्रभून माझ्याकडे दिलेलं वचन जेव्हा मी स्वीकारत आहे, मी त्याच्याविषयी बोलत आहे, मग एका व्यक्तीसाठी असेल, ते माझ्यासाठी असेल, आणि विश्वासानं प्रभूनं जर मला वचन दिलेलं आहे, ते वचन माझ्या जीवनात कार्य करणार, ते विफल येणार नाही. जो वर त्या ठिकाणी परगम या मंडळीकडे येत आहे, त्याच्याकडे असलेली तलवार ही तीक्ष्ण आहे. तीक्ष्ण याचा अर्थ देवाचं वचन कार्य करणार आहे. जे लोक माझा शब्द ऐकत आहेत, तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारे अविश्वास नसावा, कोणत्याही प्रकारे तुमच्या मनामध्ये गोंधळ नसावा, कोणत्याही प्रकारे सैतानानं तुमच्या मनामध्ये त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह उभा करू नयेत. देवाचं वचन हे कार्य करणार आहे. देवाचं वचन बंध तोडणार आहे. देवाचं वचन परिस्थिती बदलणार आहे. देवाचं वचन जीवन बदलणार आहे. काय आज तुम्ही विश्वास ठेवत आहात काय? जे वचन प्रभूने मला दिलेलं आहे ते कार्य करतं. जेव्हा सैतान तुमच्याशी बोलतो, जेव्हा नकारात्मक शब्द तुमच्या मनामध्ये देवाच्या वचनाच्या विरुद्धात तो टाकतो, तेव्हा तुम्ही विश्वासाने बोलता काय त्याच्याशी? सैतानाला सांगता काय की बाबा हे देवाचं वचन कार्य करतं, माझ्या देवाचं वचन कार्य करतं, त्याने जे सांगितलंय त्याप्रमाणे होणारच होणारच. असं किती लोक विश्वास ठेवतात प्रियानो. आणि जर तुम्ही विश्वास ठेवणारे आहात तर नक्कीच परमेश्वर त्याच्या वचनाद्वारे तुमच्या जीवनामध्ये कार्य करेल. आता ती तलवार जी आहे ती दुसरी गोष्ट धारी आहे, त्याला दोन्हीकडून धार आहे. याचा अर्थ काय प्रियानो? एक धार म्हणजे देवाचं वचन दर्शवतं आणि दुसरी धार हे देवाच्या वचनातून आलेलं प्रकटीकरण दर्शवतं. एक धार जी आहे त्या ठिकाणी माझ्या बहिणी भावांनो ते देवाचं वचन दर्शवतं, दुसरी धार देवाच्या वचनातून आलेलं प्रकटीकरण शिकवतं, ते दर्शवतं. बरेचसे लोक वचन वाचतात परंतु त्यांच्याकडे प्रकटीकरण नाही आहे. हे माझे शब्द लक्षात ठेवा की फक्त वचन वाचण्याच्या द्वारे कोणी लोक आशीर्वादित होणार नाहीत. वचन वाचण्याद्वारे कोणी लोक त्या ठिकाणी त्याच्या जीवनामध्ये सामर्थ्य प्राप्त करून घेणार नाहीत. फक्त वचन वाचण्याद्वारे त्याच्या जीवनामध्ये मुक्तता येणार नाही. तर माझ्या लोकांना वचनाद्वारे आलेलं प्रकटीकरण लोकांना बदलतं. वचनाद्वारे आलेलं प्रकटीकरण लोकांचं जीवन तयार करतं. मला तुम्हाला विचारू द्या, जेव्हा सकाळच्या वेळेमध्ये असेल, जेव्हा तुम्ही पवित्र शास्त्र वाचता, काय तुमच्याकडे देवाच्या वचनाचं प्रकटीकरण आहे काय? काय तुमच्याकडे देवाच्या वचनाचं प्रकटीकरण आहे काय? का तुम्ही फक्त पवित्र शास्त्र एक न्यूज पेपर वाचल्यासारखं तुम्ही वाचत आहात? अध्याय मागून अध्याय, पुस्तकामागून पुस्तके फक्त वाचत वाचत तुम्ही जात आहात? का देवाचं वचनाचं प्रकटीकरण तुमच्याकडे आहे? आणि जर देवाचं वचनाचं प्रकटीकरण नसेल तर तुमचं वाचणं व्यर्थ आहे. माझ्या बहीण भावांनो, तुम्ही अशा प्रकारे वाचलं पाहिजे की त्यातून प्रकटीकरण आलं पाहिजे, त्यातून तुम्हाला समजलं पाहिजे, त्यातून परमेश्वराचा उद्देश समजला पाहिजे, परमेश्वर काय बोलू इच्छितो याची जाणीव त्यातून तुम्हाला झाली पाहिजे. आणि लक्षात ठेवा, देवाचं वचन बोलतं, देवाचं वचन बोलतं कारण ते सजीव सक्रिय आहे, ते बोलतं. म्हणून तुम्हाला विचारू द्या की तुम्ही सकाळच्या वेळेमध्ये असेल, दुपारी असेल, रात्री असेल, जेव्हा जेव्हा पवित्र शास्त्राच्या वचनाचं अध्ययन करता, काय तुम्हाला प्रकटीकरण येतं काय? प्रकटीकरणासाठी तुम्ही झटता काय? का फक्त अध्यायामागून अध्याय तुम्ही वाचत आहात? माझ्या प्रिय लोकांनो, जर अध्यायामागून अध्याय तुम्ही वाचत आहात तर आम्ही फक्त वाचत जात आहे आणि त्याच्यामुळे आमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक किंवा सामर्थ्य प्राप्त होईल असा गैरसमज आपल्या जीवनामध्ये नसावा. प्रकटीकरण आमच्या जीवनात असणं आवश्यक आहे. एक धार त्या तलवारीची आपल्या संरक्षणासाठी आहे, दुसरी धार सैतानावरती हल्ला करण्यासाठी आहे. आहे काय तुमच्याकडे दुधारी तलवार? आहे काय तुमच्याकडची तलवार आहे त्याला दोन्ही साइडनं धार आहे काय?
जर आगे तर एका धारेच्या द्वारे स्वतःच संरक्षण करू शकता आणि दुसऱ्या धारेच्या द्वारे सैतानावरती हल्ला तुम्ही करू शकता. एका सैनिकाला जी तलवार दिलेली असते ती फक्त सुशोभित होण्यासाठी नव्हे किंवा फक्त शोभेसाठी नव्हे, ती तलवार फक्त वार अडवण्यासाठी नव्हे, तर त्या तलवारीद्वारे शत्रूवरती वार सुद्धा करण्यात आले पाहिजेत. काय आहे आमच्याकडं ते वचन, ती तलवार, की आम्ही शत्रूवरती हल्ले करतो, आम्ही दुष्ट आत्म्यांवरती हल्ले करतो देवाच्या वचनाद्वारे. आहे काय प्रियानो? जर नसेल तर आम्हाला त्याची गरज आहे, समजून घ्यायची आवश्यकता आहे. कोण कोणत्या वचनाद्वारे सैतानाच्या राज्यावरती, दुष्ट आत्म्यांवरती मी हल्ला करू शकतो. परमेश्वर देवबाप म्हणून परखमीतील मंडळीला जी तडजोड करत आहे ती दुधारी तलवार घेऊन, तीक्ष्ण तलवार घेऊन तो मंडळीच्या समोर येत आहे, विश्वासल्या लोकांच्या समोर येत आहे. कारण त्यांना माहित आहे यांना जर बदलू शकतं, यांचं जीवन जर स्थिर करू शकतं ते फक्त वचन आणि वचनच आहे प्रियानो. बऱ्याचशा लोकांना वचन वाचताना कंटाळा येतो, बऱ्याचशा लोकांना चर्चमध्ये वचन सुरू असताना झोप येते. का? कारण सैतान त्यांना झोप देत आहे. देवाचं वचन तिने ऐकू नये, वाचू नये, समजून घेऊ नये. आज आपल्या जीवनाशी निश्चय करा, जर परमेश्वर देवबाप परगम इथे मंडळीला सुधारण्यासाठी त्याची तलवार घेऊन, दुधारी तलवार घेऊन, वचनाची तलवार घेऊन बदलण्यासाठी त्या मंडळीमध्ये तो येत आहे, तर आज ही तुमची प्रार्थना असावी. जर अशा कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्ही बदलला नसाल तर तुम्ही प्रार्थना करा की प्रभू मला त्या तलवारीची आवश्यकता आहे, मला त्या वचनाची आवश्यकता आहे. मी तडजोडीचं जीवन जगतो देवा, मला बदलण्याची गरज आहे. मी स्वतःला समर्पण करतो. जर आज ही तुमची प्रार्थना आहे, परमेश्वर देवबाप नक्कीच तुम्हाला तो बदलेल. तडजोडीचा आत्मा तुमच्या जीवनातून तो काढून टाकेल प्रियानो. या मी पुढे जाऊया. प्रकटीकरणच्या 2ऱ्या अध्यायामध्ये 13 वचन काय सांगते पाहूया. प्रकटीकरण याचा 2रा अध्याय आणि 13 वचन. तू कोठे राहतोस हे मला ठाऊक आहे. सैतानाचे आसन आहे तेथे तू माझे नाव दृढ धरून राहिला आहेस, आणि जेथे सैतान राहतो तेथे माझा साक्षी, माझा विश्वासू अंतिपा जो तुम्हामध्ये जीवे मारला गेला, त्याच्या दिवसातही तू माझ्यावरील विश्वास नाकारला नाही. प्रिय लोकांनो, प्रकटीकरण 2:13 प्रमाणे या ठिकाणी परगम मंडळीला सैतानाचे आसन आहे तिथे तू राहतोस असे का म्हटलेलं आहे. परगम या मंडळीला येशू ख्रिस्त जेव्हा पत्र लिहित आहे तर तू सैतानाचे आसन आहेस असे का म्हणतो प्रियानो. परगम या त्या ठिकाणी बाबेलमध्ये खासद्यांचे त्या ठिकाणी राज्य होते. बाबेलमध्ये खासदे जी लोक असतात त्यांचं तिथं राज्य होतं, आणि ते सैतानाची पूजा करणारे, आराधना करणारे लोक होते. तो एक राजा अटुटुलास हा 3रा खासदाचा राजा होता, आणि पार्शियन लोकांनी बाबेलवरती आक्रमण केलं. खासदेचे जी लोक होती ती बाबेलमध्ये राहत असे, आणि ते सैतानाची आराधना करणारी ती लोक होती. त्या ठिकाणी पार्शियन लोकांनी बाबेलवरती आक्रमण केलं तेव्हा जी खासदीची लोक आहेत तिथून पळून गेलीत, आणि ते बाबेल सोडून परगम इथे राहायला आलेत. तिथून त्यांनी पळ काढला. बाबेल लोकांनी पार्शियन लोकांच्या समोर, खासदे लोकांनी त्या ठिकाणी पार्शियन लोकांसमोर पळ काढला, आणि माप्रिय लोकांनो ते परगम इथे राहायला आलेत, आणि पुन्हा तिथे येऊन त्या लोकांनी सैतानाची आराधना सुरू केली. म्हणून त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की जिथं सैतानाचं आसन आहे तिथं तू आहेस. परगम मंडळी ते बोलत आहेत प्रियानो. आणि जेव्हा ही लोक परगम इथं आलीत ते ख्रिस्ती लोकांचा छळ करू लागले. देवाची त्या ठिकाणी वचना करणारा, देवाची सुवर्तमान सांगणारा एक त्या ठिकाणी विश्वासू व्यक्ती जो अंतिपा, त्याला त्या ठिकाणी ठार मारण्यात आलं. विचार करा, अशा लोकांमध्ये ती परगम इथली मंडळी राहत आहे की जिथं सैतानाची उपासना केली जात आहे. आजूबाजूला सर्व ठिकाणी जे पाहतात तेव्हा सैतानाचे उपासक आहेत. अशा ठिकाणी अंतिपास जो देवाचा सेवक होता, एक विश्वासणारा होता, तो भिवून घाबरून तो शांत बसला नाही. तो बाहेर पडला आणि देवाच्या वचनाची तो घोषणा करायला लागला.
ख्रिस्ताचं नाव तो लोकांना सांगायला लागला आणि ते त्याचं कृत्य पाहून ज्या रीतीनं स्टीफनला मारण्यात आलं होतं प्यानू, त्याच रीतीनं अंतिपाला सुद्धा ठार मारण्यात आलं. अंतिपा हुतात्मा झाला. अंतिपानं परखम इथे आपलं रक्त ते ठिकाणी सांडलं प्रियालो. विचार करा, एवढा छळ आहे, एवढा त्रास आहे, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तो देवाचं नाव घेण्यासाठी थांबला नाही. बरेचसे विश्वासाने लोक अविश्वासाच्या मित्रांमध्ये, नातेवाईकांमध्ये देवाचं नाव घेण्यासाठी लाजतात. अहो, आम्ही ख्रिस्ताला नाही ओळखत. कोण ख्रिस्त आम्हाला माहित नाही, आम्ही त्याला ओळखत नाही. लोक लाजतात. आम्ही स्वतःला विश्वासणारे आहे ख्रिस्ती म्हणण्यासाठी, सांगण्यासाठी ते लाजतात. पण तो अंतिपासला बाप्यानो, त्या लोकांमध्ये सुद्धा मरणाची भीती होती, मारलं जाईल याची भीती होती, तरी सुद्धा अंतिपास तिथं तो बोलत आहे, सांगत आहे की ख्रिस्तच हा तारणार आहे, तोच देव आहे, त्याची उपासना करा. अशा ठिकाणी जिथं सैतानाची उपासना केली जाते, तो मरायला सुद्धा माग पुढं पाहिलं नाही. आम्हाला थोडासा छळ झाला, थोडाशी आमचा अपमान झाला. बरेचसे लोक ख्रिस्ताला सोडून जातात, मागे फिरतात. ख्रिस्ताचं नाव उघड घेण्यासाठी त्या ठिकाणी ते घाबरतात, तडजोड करतात. पण तो अंतिपास जो आहे माझ्या लोकांनो, तो अंतिपास देवाचं नाव घेणारा होता. अंतिपास जो होता प्रभूचं नाव घेण्यासाठी तयार होता. त्यानं नाव घेतलं, घोषणा केली, तो मरण्यासाठी सुद्धा तयार झाला. तुम्ही आहात का त्या विश्वासामध्ये? प्रभू, कोणतीही परिस्थिती येऊ दे, मी तयार आहे तुझं नाव घेण्यासाठी. देवा, मी तयार आहे त्याची घोषणा करण्यासाठी. मी तयार आहे, जर कोणी मला विचारेल तर ख्रिस्त कोण आहे, तारणारा कोण आहे, मुक्तिदाता कोण आहे, हे सांगण्यासाठी. आहे काय प्रियानो? एवढा विश्वास तुमच्या जीवनामध्ये तो आहे काय? का परिस्थिती आल्यानंतर, विपरीत सर्व पाहिल्यानंतर आम्ही पळून जाणार आहोत? लोक आमची चेष्टा करतात, लोक आम्हाला चिडवतात, म्हणून बरेचसे लोक ख्रिस्ताला सुद्धा सोडून जातात. मी माझ्या लहान वयामध्ये जेव्हा ख्रिस्ताला स्वीकारलं, मी जिथं राहत होतो तिथे लोक त्या ठिकाणी आमची चेष्टा करायची, आम्हाला ते चिडवत असे. माझ्याबरोबर काही मित्र सुद्धा त्यावेळी संडे स्कूलला येत असेत आणि त्यांना सुद्धा आणि मला सुद्धा चिडवत असे आणि वेगवेगळे त्या ठिकाणी चित्र विचित्र नाव घेऊन आमची चेष्टा मस्करी केली जायची. प्रियानो, जवळजवळ 5 ते 10 आम्ही मित्र त्यावेळी संडे स्कूलला जात होतो. परंतु हे चिडवणं पाहणं, ही चेष्टा मस्करी पाहून जे आमच्या बरोबर येणारे मित्र प्रभूकडे येण्यासाठी, भक्तीला येण्यासाठी ते थांबलेत, प्रभूची आराधना करण्यासाठी थांबलेत. आणि माझ्या प्रिय लोकांनो, त्यातले बरेचसे माझे मित्र काही व्यसनाच्या आहारी गेलेत, काही त्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी करायला लागलेत, काही त्या ठिकाणी माझ्या प्रिय लोकांनो HIV मध्ये मरण पावलेत, काही मित्रांचा खून झाला. अशा प्रकारचा शेवट त्या ठिकाणी झाला. परंतु त्या चेष्टामध्ये, त्या निंदामध्ये मी आणि माझा एक मित्र आम्ही उभा राहिलो. आम्ही प्रभूला सोडलं नाही, प्रभूची भक्ती करणं, आराधना करणं, सेवा करणं सोडलं नाही. म्हणून प्रभूनं आम्हाला आशीर्वाद केलेला आहे. काही मित्र त्याच्यामध्ये 1-2 मित्र जिवंत राहिलेत. जेव्हा ते आज आमच्याकडे पाहतात आणि त्यांना खरोखर मनामध्ये याचं त्या ठिकाणी जाणीव होते, आज ही लोक कुठं आहेत आणि आज आम्ही कुठे आहोत. प्रभूसाठी थोडा निंदा सहन करणं, अपमान सहन करणं आमच्यासाठी ते घातक नाही, लॉस नाही, तर लाभाच आहे, हे लक्षात ठेवा. ख्रिस्तासाठी दुःख सहन करणं, अपमान सहन करणं हे घातक आहे, हानीच आहे, अजिबात नाही, तर लाभाच आहे. जो कोण त्या ठिकाणी दुःख सहन करेल, अपमान सहन करेल, परमेश्वर त्याचं गौरव नक्कीच करेल. वचनामध्ये स्पष्टपणे सांगतं, पेत्राच्या पुस्तकामध्ये प्रभू म्हटला, जेव्हा माझ्यासाठी निंदा करणारे धन्य, कारण गौरवाचा आत्मा त्यांच्यावरती येईल. आहे काय आम्ही अंतिपास सारखे मरायला सुद्धा तयार असलेला व्यक्ती आज आमचं जीवन हे समर्पण करूया. आज प्रभूची वाणी तुमच्याकडे येत असताना कुठं तुम्ही विश्वासामध्ये कमजोर झालेला आहात काय? कुठं तुमचा विश्वास त्या ठिकाणी खंड पडलेला आहे काय? कुठं आत्म्यामध्ये तुम्ही थंड झालेला आहात काय? तो प्रार्थना करा की देवा, अंतिपास सारखा विश्वास माझ्या जीवनामध्ये दे.
मोठमोठे सेवकांना आम्ही पाहतो, पौलाला पाहतो, पेत्राला पाहतो, तिमोथेला पाहतो, पण तो असे सुद्धा काही सेवक आहेत ज्याच्याविषयी आम्हाला अधिक माहित नाही, पण तो असे सेवक ते आहेत की ज्याने आपल्या जीवनाचा विचार न करता प्रभूसाठी मरण त्याने पत्करलं. प्रिया, जरी या जगातील लोकांना अंतिपाविषयी जास्त माहित नसेल, जरी त्या ठिकाणी लोकांना त्याच्याविषयी जास्त गोष्टी जाणीव नसेल, तरी सुद्धा स्वर्गातील देव अंतिपासला ओळखतो. बऱ्याचशा पुस्तकामध्ये कदाचित अंतिपाविषयी लिहिलेलं नसेल, बऱ्याचशा पुस्तकामध्ये अंतिपाविषयी माहिती नसेल, पण तू माझा हा विश्वास आहे आणि या विश्वासामध्ये आज प्रभूला आपण हे धन्यवाद देऊया अंतिपाच्या जीवनासाठी की त्या स्वर्गाच्या जीवनाच्या पुस्तकामध्ये अंतिपाचं नाव लिहिलेलं आहे, कारण प्रभूसाठी त्यानं आपलं जीवन दिलं. प्रभूसाठी त्यानं आपलं जीवन दिलं. आज आमची प्रार्थना असो की देवा अंतिपास सारखा विश्वास माझ्या जीवनामध्ये तू दे. त्या ठिकाणी परगम मंडळी आहे, त्या ठिकाणी तडजोड करणारी मंडळी आहे, देवाचं नाव तर घेते तरी सुद्धा तडजोड त्यांच्या जीवनामध्ये आहे. प्रभू, या सर्व गोष्टी असताना सुद्धा त्या ठिकाणी एक अंतिपास सारखा विश्वासना सुद्धा असा आहे जो प्रभूसाठी रक्त सांडायला तयार आहे. आज ज्या लोकांमध्ये तुम्ही राहता त्या लोकांकडे पाहून तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका. बरेचसे विश्वास आहे लोक इतर लोकांसारखे बनतात, ते सत्याला धरून राहिलेले असतात, पवित्रतेला धरून राहिलेले असतात, पण लोकांचं वागणं पाहून त्यांच्या सारखे ते वागायला लागतात, सत्याबरोबर पवित्रतेबरोबर तडजोड करतात. मला बहीण भाऊन अंतिपास तसा नव्हता. अंतिपास तडजोड करणाऱ्या पैकी नव्हता. लोकांना त्याला मंडळीमधल्या पाहिलं असेल, लीडर लोकांना पाहिलं असेल, वडील लोकांना पाहिलं असेल, तडजोड करणारे होते, पण तो अंतिपास म्हणता नाही, मी तडजोड करणारा नाही, मी ख्रिस्तासाठी उभारणार आहे. आज ज्या ज्या लोकांमध्ये तुम्ही आहात, ज्या ज्या लोकांना तुम्ही पाहता, कदाचित तुमच्या नातेवाईकातील काही लोक असतील ते ख्रिस्ताला ओळखून सुद्धा तडजोड करतात जगाबरोबर. थोडं करूया काय होतंय, थोडं वागूया काय होतंय, थोडं देवाच्या वचनाच्या विरुद्ध जाऊया काय होतंय, क्षमा मागता येते ना, तडजोड करूया चला चालतंय काय होतंय. अंतिपास सारखी तुम्ही आहात की काही जरी झालं तर सत्याला मी न सोडणारा व्यक्ती आहे, सत्याला मी धरून राहणारा व्यक्ती बनेन, असं अंतिपास सारखं तुमचं जीवन आज आहे काय. परमेश्वरची वाणी, परमेश्वर शब्द आज तुमच्याकडे येत असताना ही प्रार्थना असू दे की प्रभू मला अंतिपास सारखं तू बनव देवा. माझा विश्वास अंतिपास सारखा असू दे, सर्व परिस्थितीमध्ये उभा राहणारा व्यक्ती म्हणून माझं जीवन तू बनव देवा. या पुढे आम्ही जाऊया प्रकटीकरणाच्या 2 अध्यायामध्ये 14 आणि 15 वचन काय सांगतं. प्रकटीकरण याचा 2 अध्याय 14 आणि 15 वचन. तथापि तुला थोड्या गोष्टीविषयी दोष देणे मला प्राप्त आहे, ते ह्या की बलामाच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे लोक तेथे तुझ्याजवळ आहेत. त्याने मूर्तीला दाखवलं नैवेद्य खाणे व जार कर्म करणे हे अडखळ इस्रायलच्या संतानापुढे ठेवण्यास बालकाला शिकवले. तसेच निकलाईताच्या तशाच प्रकारच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे लोक तुझ्या जवळ आहेत. माझ्या प्रिय लोकांनो, परगम येथील मंडळी धार्मिकतेपेक्षा, देवाच्या वचनामध्ये राहण्यापेक्षा, स्वर्ग राज्यासाठी तयार होण्यापेक्षा, देवाचं राज्य शोधण्यापेक्षा परगम येथील मंडळी राजकारणामध्ये अधिक तिला रस होता, जगातील इतर गोष्टीमध्ये तिला रस होता. देवाची मंडळी वाढावी, वाढवण्यासाठी अन्य जातीच्या लोकांना अनावश्यक आमिष दाखवून त्या ठिकाणी देवाच्या मंडळीत भर पाडण्याचा ते प्रयत्न करत होते. परगम येथील मंडळी देवाच्या मंदिरात आत्म्याची भर पडण्यासाठी जे वचनाच्या विरुद्ध असलेल्या गोष्टी करून अशा काही लोकांना मंडळीमध्ये यावं यासाठी आमिष दाखवलं जायचं. आज बऱ्याचशा ठिकाणी असं होतं, बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी केल्या जातात. माझ्या मंडळीमध्ये तुम्ही या, माझ्या मंडळीमध्ये तुम्ही या, माझ्या सभेला तुम्ही या, तुम्हाला हे दिलं जाईल, तुम्हाला ते केलं जाईल, तुमच्या या गोष्टी भागवल्या जातील, त्या गोष्टी पुरवल्या जातील. माझ्या प्रिय लोकांनी परगम येथील मंडळी अशी होती आणि अशा कारणामुळं जी मंडळी शुद्धतेमध्ये, आत्म्यामध्ये आणि पवित्र्यामध्ये वाटली पाहिजे
ती मंडळी देवाच्या या सर्व गोष्टी सोडून अशा गोष्टीमध्ये वाढत गेली की ज्या जातीच्या रूढी, परंपरा, अशुद्धता, प्रभूला ज्या गोष्टी आवडत नाहीत अशा प्रत्येक त्या गोष्टीमध्ये वाढत गेली. कारण परगम इथल्या मंडळीनं बलाम याच्या शिक्षणाचं अवलंबन केलं. बलाम येथील जे शिक्षण देणारा त्या ठिकाणी व्यक्तीविषयी तुम्हाला माहित आहे प्यानो. आणि अशा शिक्षणाचं तिने अवलंबन केलं. आणि जर गन्नाचा पुस्तक तुम्ही वाचाल 22 पासून 25 पर्यंत अध्याय तुम्ही वाचाल तर त्यामध्ये नमूद केलेला आहे एक संदेश होता बलाम की त्यानं विश्वासणाऱ्या किंवा इस्रायल लोकांवरती देवाचा क्रोध यावा आणि इस्रायल लोकांना देवानं सोडावे म्हणून बालाक हा जो राजा होता, जो इस्रायलच्या विरुद्धात उभा राहिला होता, त्यानं काय करावं, कशा प्रकारे देव इस्रायलला सोडेल, देवाचा क्रोध इस्रायलवरती भडकेल अशी चुकीची त्या ठिकाणी सल्ला बालाकला बलाम या देवाच्या सेवकानं दिला. देवाचा संदेश म्हणून प्रभूनं त्याला अपॉइंट केलं होतं. देवाचे शब्द त्याच्या मुखात गाठले होते. परंतु पैशासाठी, धनाच्या लोभासाठी त्यानं देवाच्या वचनाच्या विरुद्धात वागून इस्रायल लोक, देवाची लोक यांना त्या ठिकाणी पापात त्यांनी पडावं म्हणून एक त्या ठिकाणी सल्ला बालाक राजाला त्यानं दिला प्रियानो. दुसऱ्या पेत्राच्या दुसऱ्या पत्रामध्ये जर दुसरा अध्याय आणि 15 वचन जर तुम्ही वाचाल तर त्याच्यामध्ये प्रियानो लिहिलेलं आहे काय गोष्टी घडल्या. दुसरे पेत्र दुसरा अध्याय आणि 15 वचन. कारण देवाची इच्छा अशी आहे की तुम्ही चांगले करीत राहून निर्बुद्ध माणसाच्या आज्ञाच्या कुंठित करावे. यस, माझ्या लोकांनु वचन सांगतं की त्यांनी त्या ठिकाणी सरळ मार्ग सोडून, दुसरे पेत्र दुसरा अध्याय 15 वचन, ते सरळ मार्ग सोडून भटकले असं देवाचं वचन त्या ठिकाणी लिहिलंय प्रियानो. सरळ मार्ग त्यांनी सोडला आणि देवाच्या त्या ठिकाणी वचनाच्या विरुद्धात ते वागू लागले. जर तुम्ही 12, 13, 14, 15 वचन वाचाल तर त्यांनी बलाक या त्या सेवकाचं शिक्षणाचं अवलंबन केलं. काय त्यानं अशा गोष्टी शिकवल्या होत्या त्याच्यामुळं इस्रायल लोक बिघडलेत. गन्नाचा 25वा अध्याय 1 आणि 2 वचन आम्ही वाचूया. गन्ना याचा 25वा अध्याय 1 आणि 2 वचन. इस्रायल लोक शिट्टीमात राहत असता ते मोआबी कन्याशी व्यभिचार करू लागले. त्या स्त्रिया त्यांना आपल्या देवाच्या यज्ञास बोलावू लागल्या. तेथे ते भोजन करून त्यांच्या देवाला नमन करू लागले. माझ्या लोकांनो, आज बरेचसे ख्रिस्ती लोक या शिक्षणाला फॉलोअप करतात. हे जे परगम मंडळीमध्ये होते, जे बलामचे शिक्षण आहे की ते त्या ठिकाणी मूर्तीला दाखवलेल्या नैवेद्य खाण्यास त्या ठिकाणी प्रवृत्त केलं जायचं आणि त्या गोष्टीला ते फॉलोअप करणारे लोक होते की ज्या गोष्टी देवाच्या वचनाच्या विरुद्धात आहे. जे देवाचं वचन शिकवतं की देवाचं वचन आम्हाला कशा रीतीने राहिलं पाहिजे, कोणत्या गोष्टी सेवन कराव्या, कोणत्या गोष्टी आम्ही सेवन करू नये याच्याविषयी शिकवलं जातं. व त्याच्या विरुद्धात जाऊन त्या ठिकाणी माझ्या लोकांनो परगम इथली मंडळी बलामचं शिक्षण ते फॉलोअप करत होते. आज बऱ्याचशा मंडळांमध्ये बऱ्याचशी विश्वासाचे लोक याला फॉलोअप करतात की वचन ज्या गोष्टी सांगतं की जे आम्ही करायचं नाही, वचन सांगतं ज्या गोष्टी आम्ही वर्ज्य केल्या पाहिजेत त्याच गोष्टीचं त्या ठिकाणी सेवन करणारे लोक आज आम्ही मंडळीमध्ये पाहतो. आणि बरेचसे लोक म्हणतात की प्रार्थना करून त्या गोष्टी शुद्ध होतात तर केलं तरी काही वाईट नाही म्हणून बरेचसे लोक त्या बलामच्या त्या ठिकाणी शिक्षणाला फॉलोअप करणारे लोक आहेत. काही मंडळ्या आज आम्ही पाहत आहोत. देवाच्या वचनामध्ये तुम्ही पहिले करीन त्याचा 8वा अध्याय 4 ते 7 वचनात तुम्ही वाचाल तर त्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टीचा उलगडा त्या ठिकाणी केलेला आहे. आज मंडळांमध्ये या गोष्टी सुरू आहेत. बरेचसे लोक म्हणतात ठीक आहे, चालतंय, काय प्रॉब्लेम नाही, प्रार्थना करून शुद्ध केलं जातं, नवीन करातील आपण लोक आहोत, आपल्याला काही नाही, नवीन कराचे लोक असल्यामुळे हे सर्व आपल्याला माफ करण्यात आलेलं आहे. आणि देवाच्या वचनाविषयी तडजोड केली जाते, देवाच्या वचनाविषयी कॉम्प्रोमाइज केली जाते प्रियानो, जी परगम ती मंडळी त्या ठिकाणी करत होती.
सत्याविषयी त्या ठिकाणी तडजोड त्या ठिकाणी परगमितली मंडळी करत होते. आज मला तुम्हाला विचारू द्या, काय अशा शिक्षणाच्या नादाला तुम्ही लागलेला आहात काय, की जे सत्य वचन सोडून परमेश्वर ज्या गोष्टी वर्ज्य करायला सांगतो, ज्या गोष्टीपासून दूर राहायला सांगतो, अशा गोष्टीच्या त्या ठिकाणी आहारी आम्ही गेलेलो आहोत काय? अशा गोष्टी आम्ही सेवन करत आहोत काय? अशा गोष्टीच्या त्या ठिकाणी बैठकामध्ये आम्ही बसत आहोत काय? याचा विचार आज आम्ही करणं किती महत्वाचं आहे प्रियानो. दोन प्रकारचं शिक्षण त्या ठिकाणी परगमिती मंडळीमध्ये होतं. एक म्हणजे त्या ठिकाणी बलामाचं शिक्षण आणि दुसरं निखालतेचं शिक्षण. हे शिक्षण, दोन शिक्षणामुळं ही मंडळी त्या ठिकाणी भ्रष्ट झाली होती. ही मंडळी सत्यापासून दूर गेली होती. आणि दुसरं शिक्षण आम्ही पाहूया. निखालते शिक्षण हे काय दर्शवतं प्रियानो? अनैतिकता दर्शवतं. अनैतिकता दर्शवतं आणि जिवंत देवाला सोडून तुम्ही इतर गोष्टी करू शकता, या गोष्टी तरी काय निखालतेचं शिक्षण दर्शवतं. जगाच्या बरोबर तुम्ही तडजोड करा, याविषयी निखालतेचं शिक्षण त्या ठिकाणी शिकवलं जातं. आणि आज बऱ्याचशा विश्वासाळे लोक याला फॉलोअप करतात. अनैतिकता, अमंगळपणा, अपवित्रता मंडळांमध्ये आज आम्ही पाहत आहोत. विश्वासाच्या लोकांमध्ये आम्ही पाहत आहोत. बरेचसे लोक रविवारच्या भक्तीला तरुण यासाठी येतात, काही तरुणी यासाठी येतात की विशिष्ट तरुणांवरती, विशिष्ट तरुणीवरती त्यांचं प्रेम असतं. देवाच्या भक्तीला नव्हे तर त्या मुलाला, त्या मुलीला पाहण्यासाठी येतात. बरेचसे लोक अमंगल विचाराच्या द्वारे रविवारच्या भक्तीला येतात, बऱ्याचशा मीटिंग मध्ये सामील होतात, बऱ्याचशा युथ मीटिंगला सामील होतात, कारण त्यांच्यामध्ये अनैतिकता ही जडलेली आहे. त्याचं फॉलोअप ते करत आहेत, त्याच्या माग ते जात आहेत. मंडळीमध्ये आम्ही असताना ती मंडळीची शुद्धता आणि पवित्रता राखणं ही जबाबदारी माझी आणि तुमची आहे. जर ती पवित्रता राखत नाही आणि त्या विचाराने तुम्ही येत आहात, अनैतिकतेच्या विचाराने तुम्ही येत आहात, तर निखालतेच्या शिक्षणाचा फॉलोअप मध्ये तुम्ही आहात, याचा विषय तुम्ही अभ्यास करावा, याच्या विषयी तुम्ही परीक्षण करावं. काय या गोष्टी माझ्या जीवनामध्ये आहेत काय? मी जगाबरोबर तडजोड करत आहे काय? रविवारच्या भक्तीमध्ये मी देवाच्या वचनाची प्रशंसा करताय, मी नृत्य करताय, मी हात उंच करताय, आणि मंडळीमध्ये बाहेर पडल्यानंतर मी जगाबरोबर तडजोड करताय काय? जगाबरोबर जात आहे काय? देवाच्या वचनाचे त्या ठिकाणी कॉम्प्रोमाइज करताय काय? जगाबरोबर माझे नाते संबंध मी बनवले आहेत काय जे प्रभूच्या वचनाच्या विरुद्धात आहेत? बरेचसे विश्वासाने लोक मंदिरामध्ये अशा अमंगळ गोष्टीला एकमेकाला साथ देतात, एकमेकाला प्रोत्साहन देतात, एकमेकाचे निरोप एकमेकाला कळवतात. ही अनैतिकता, अमंगळपणा मंडळीमध्ये असलेल्या काही विश्वासाने लोकांच्या जीवनामध्ये आहे, हे वचनामध्ये दाखवत आहे. म्हणून परमेश्वराच्या प्रत्येक विश्वासणाऱ्या लोकांशी बोलत आहे. मी दूध आणि तलवार घेऊन अशा लोकांपर्यंत आलेला आहे. जर दूध आणि तलवार हे स्वीकारून पश्चाताप करशील तर चांगलंच आहे, नाहीतर नाश ठेवलेला आहे. हे लक्षात ठेव, ध्यानात ठेव. परगमीतील मनुष्य बोलत असताना देव माझ्याशी आणि तुमच्याशी बोलत आहे. काय मंडळीचे पावित्र्य तुम्ही जपत आहात काय? काय तुम्ही देवाशी तडजोड त्या ठिकाणी करून, वचनाशी तडजोड करून जगाबरोबर मैत्रीमध्ये तुम्ही गुंतलेला आहात काय? जगातल्या गोष्टी तुम्हाला देवाच्या पावित्र्यापेक्षा आकर्षित वाटत आहेत काय? जगातल्या वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला आकर्षित करून देवाच्या सत्यापासून भटकण्यासाठी तुम्ही स्वतःला जगामध्ये समर्पित करत आहात काय? तुमचे नेत्र वरील गोष्टीकडे नसून जगातल्या गोष्टीकडे लावलेले आहेत, ज्या तुम्हाला देवापेक्षा, वरील गोष्टीपेक्षा प्रिय वाटतात. हे ध्यानात असू दे, तर तुम्ही त्या निखालतेच्या शिक्षणामध्ये अडकलेला आहात. तिचं परगम या मंडळी त्या शिक्षणामध्ये अडकली होती प्रियानो. या शिक्षणाची सुरुवात जे 7 प्रेषित निवडले गेले, त्याच्यामध्ये निकोलास जो होता, 7 प्रेषितापैकी प्रेषित 6-5 तुम्ही वाचाल, त्यापैकी एक होता ज्याने हे शिक्षण सुरुवात केलं, असं काही इतिहासकार त्याच्याविषयी म्हणतात. 7 जे प्रेषितच्या 6व्या अध्यायामध्ये 5व्या वचनामध्ये ज्याविषयी लिहिलेला आहे, जो निकोलास म्हणून जो एक त्या ठिकाणी त्या 7 प्रेषितापैकी होता, त्यानं त्या ठिकाणी शिक्षण सुरुवात केलं, असं काही शिक्षक, असे काही त्या ठिकाणी बायबलचे टीचर असे म्हणतात प्रियानो. ठीक आहे, कोणी सुरुवात केला असेल, परंतु अशा
शिक्षणामध्ये आम्ही अडकला आहोत काय? अनैतिकता, जिवंत देवाला सोडून त्या ठिकाणी इतर गोष्टी करणे. बऱ्याचशा मंडळीमध्ये जिवंत देवाला सोडून मनुष्याची त्या ठिकाणी सन्मान केला जातो. मनुष्याला देवाच्या जागी मानलं जातं. देवाला सोडून मनुष्याची प्रशंसा केली जातं. यानं केलं, याच्या प्रार्थनेमुळं, याच्यामुळं, त्याच्यामुळं त्या ठिकाणी त्या मनुष्याची प्रशंसा केली जाते. परंतु सर्व करणारा फक्त देव आहे याची जाणीव मंडळीनं ठेवावी. हे ध्यानात लक्ष असलं पाहिजे. कार्य करणारा आणि गौरवास पात्र फक्त परमेश्वर आहे, मनुष्य नव्हे. म्हणून योहान त्या ठिकाणी 3 अध्यायामध्ये त्या ठिकाणी संदेष्टा योहान, बाप्तिस्मा करणारा योहान 3:30 मध्ये आपल्या शिष्यांना पाहून म्हणत आहे की बाबांनो, तो जो त्या ठिकाणी कोकरा आहे त्याचं नाव उंचलं जाऊ दे आणि मी मनुष्य आहे, माझी रास होणं आवश्यक आहे. या एका सेवकाचं विश्वासाचे समर्पण पहा. एक सेवक ज्याच्याद्वारे किती लोक ख्रिस्ताकडे तो स्वतःला डाऊन करत आहे. जो फेमस होता, जो इस्रायल मध्ये लोक त्याला ओळखत होती, तो स्वतःला डाऊन करताय. तो म्हणताय मी नव्हे तर त्या कोकऱ्याचं नाव उंच होऊ दे. आज जर सेवा कार्य करणारे लोक जर मला काय ऐकत आहेत आणि एखादा चमत्कार घडल्यामुळं, एखाद्या व्यक्ती जीवनामध्ये प्रभूचं कार्य झाल्यामुळं जर स्वतःला तुम्ही गौरव देत आहात तर लक्षात ठेवा, त्या ठिकाणी पाप दाराशी टपलेला आहे. आणि निखाईल त्याच्या शिक्षणात हेच होतं की त्या ठिकाणी वर्शिप करायची, देवंत देवाला सोडून आयडल वर्शिप करायची, माणसाची वर्शिप करायची. अशा त्या ठिकाणी वर्शिप मध्ये तुम्ही अडकलेला आहात काय? मनुष्य मनुष्य आहे आणि देव देव आहे. बरेचसे त्या ठिकाणी सेवकांना देवाच्या ठिकाणी ठेवलं जातं. आम्ही देवाच्या सेवकाचा सन्मान करणं आवश्यक आहे, आदर करणं आवश्यक आहे. पण पुन्हा एकदा मला तुम्हाला सांगू द्या, देव देव आहे आणि माणूस माणूस आहे. बलामाचं शिक्षण आणि खालचं जे शिक्षण आहे, या शिक्षणामध्ये आम्ही कुणी अडकू नये, जे परगम मंडळीमध्ये होतं. प्यारो, या पुढे आम्ही वचनामध्ये जाऊया. प्रकटीकरणाचा 2 अध्याय आणि 17 वचन काय सांगतं? प्रकटीकरण याचा 2 अध्याय आणि 17 वचन. आत्मा मंडळास काय म्हणतो, हे ज्याला कान आहे तो ऐकू. जो विजय मिळवतो त्याला गुप्त राखलेल्या मान्यातून मी देईन आणि त्याला मी पांढरा खडा देईन. त्या खड्यावर नवे नाव लिहिलेले असेल, ते तो खडा घेणाऱ्याशिवाय कोणालाही ठाऊक होणार नाही. प्रिय लोकांनो, या ठिकाणी परमेश्वर देवबाप आपल्या मंडळीशी बोलत असताना, वधूशी बोलत असताना सर्व काही त्यांना दाखवलं. त्याची कमतरता दाखवली, त्याच्यामधला एक चांगुलपणा दाखवला. आणि आता परमेश्वर म्हणताय, आता त्या कमतरतेमध्ये राहू नका, बाहेर या, बदला, तुम्ही स्वतःला चेंज करा. आणि या गोष्टीवरती जर तुम्ही विजय मिळवत आहात, परमेश्वर म्हणतोय मी त्याला त्या ठिकाणी गुप्त ठेवलेल्या मान्यातून मी त्याला देईन. गुप्त ठेवलेला मान्ना. प्रियानो, इब्लोकाच्या 9व्या अध्यायामध्ये 4 वचन जर तुम्ही वाचाल, कराच्या कोशामध्ये असल्या त्या 3 गोष्टीमध्ये त्या ठिकाणी मान्ना होता. इब्लोकास याचा 9वा अध्याय 4थ्या वचनामध्ये तुम्ही वाचाल, त्या ठिकाणी 3 गोष्टी सांगितल्या जे कराच्या कोशामध्ये ठेवलेल्या आहेत. त्यामध्ये एक मान्ना होता जो इस्रायल लोकांना परमेश्वरानं खायला घातला होता. परमेश्वर म्हटलं त्या गुप्त मान्यातून मी त्यांना देईन. एक प्रकारचा तो मानना आहे आणि दुसऱ्या प्रकारचा एक महान आणि मोठा मानना परमेश्वर त्या लोकांना देईल ज्याने विजय मिळवला आहे. तो कोणता मानना प्रियानो? योहान याचा 6वा अध्याय 57 आणि 58 वचन काय सांगतात? योहान याचा 6वा अध्याय 57 आणि 58 वचन. जसे जीवन पित्याला जीवन पित्याने मला पाठवले आणि जसा पित्यामुळे मी जगतो, तसे तो जो मला खातो तोही माझ्यामुळे जगेल. स्वर्गातून उतरलेली भाकर हीच होय. तुमच्या पूर्वजांनी भाकर खाल्ली तरी ते मेले, हे तसे नाही. ही भाकर जो खातो तो सर्व काळ जगेल. माझ्या प्रियानो, गुप्त मानना हा प्रभू येशू ख्रिस्त आहे, जो म्हणतो की ज्याने ज्याने तिची भाकर खाली, जी अरण्यात त्यांना देण्यात आली, जो मानना खाण्यात आला ते मरण पावले. परंतु मी जो त्या ठिकाणी सार्वकालिक भाकर आहे, जो कोण खाईल तो कधी मरणार नाही, तो सर्व काळ जगेल. जर तुम्ही विजय मिळवता या प्रत्येक अशा गोष्टीसाठी, ज्या तडजोड करणाऱ्या गोष्टी, ज्या अमंगल गोष्टी, ज्या जगाबरोबर मैत्री करणाऱ्या गोष्टी, देवाच्या वचनाच्या विरुद्ध वागणाऱ्या गोष्टी, जर त्याच्यावरती विजय मिळवता, मला तुम्हाला सांगू द्या की तुम्हाला त्या ठिकाणी तो गुप्त मानना प्राप्त झालेला आहे. तो मानना प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो ख्रिस्त तुम्हाला प्राप्त झालेला आहे.
तो ख्रिस्त तुम्हाला मिळालेला आहे. आणि जर ख्रिस्त तुम्हाला मिळालेला आहे तर स्वर्गामध्ये सार्वकालिक जीवनासाठी तुमचं स्थान फिक्स आहे. हे ध्यानात ठेवा, हे ध्यानात ठेवा. जर तुम्ही विजय मिळवता, परगामी त्या मंडळीला आज त्याचा वर प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, विजय मिळवाल तर गुप्त ठेवलेल्या मान्यातून मी तुम्हाला खायला देईन. जर तुम्ही विजय मिळवाल तर मी तुम्हाला त्या ठिकाणी नवे नाव देईन. परमेश्वर आम्हाला नवे नाव द्यायला तयार आहे. आमचं नाव हे जादूकर, दुःखी व्यक्ती असलेलं नाव, पराजित असलेलं नाव, त्या ठिकाणी अपयशी असलेलं नाव, आमचं नाव त्या ठिकाणी लोकांनी कुचेष्टा केलेलं, अमंगल म्हणून असं नाव ठेवलेलं. परंतु परमेश्वर मग ते विजय मिळवशील तर एक नवीन नाव मी देईन. ज्या रीतीनं शौलाचा पौल झाला, ज्या रीतीनं त्या ठिकाणी प्रियानो शिमोनाचा, त्या ठिकाणी पेत्राचा शिमोन झाला प्रियानो, आणि ज्या रीतीनं माझ्या बहीण भावानो याकोबाचा इस्रायल झाला, परमेश्वर तुमचं आणि माझं नाव बदलायला तयार आहे. जर आम्ही विजय मिळवतो, परमेश्वर एक नवीन नाव आम्हाला देईन. ते पराजित असलेलं, ते अपयश असलेलं, ते पापाचं नाव, अमंगल व्यक्तीचं नाव नव्हे, परमेश्वर एक नवीन नाव आम्हाला देईल. यशाच्या 65व्या अध्यायामध्ये 15 वचन काय सांगते वाचूया. यशाया याचा 65वा अध्याय आणि 15 वचन. तुम्ही आपले नाव मागे ठेवाल, त्याचा उपयोग माझे निवडलेले लोक शाप देण्याकडे करून म्हणतील की प्रभू परमेश्वर तुला जीवे मारेल, तो आपल्या सेवकाचे दुसरे नाव ठेवेल. परमेश्वर यशा 65:15 मध्ये म्हणतोय की देव म्हणतोय मी दुसरं नाव तुला ठेवेन. परमेश्वर दुसरं नाव आम्हाला द्यायला तयार आहे. जर आम्ही विजय मिळवू, आमचं नाव अपयश नसणार, विजय असणार. जर आम्ही विजय होऊ प्रियानो, आमचं नाव दुःखी नसणार, आनंदी असणार. जर आम्ही विजय होऊ, आमचं नाव माझ्या प्रिय लोकांनो त्या ठिकाणी आशीर्वादासाठी, शापासाठी नव्हे, आशीर्वादित व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी बोललं जाईल. काय तुमची इच्छा आहे? काय परमेश्वरानं नवीन नाव तुम्हाला द्यावं? काय तुम्ही इच्छा बाळगता? काय परमेश्वर नवीन नाव तुम्हाला ठेवावं? ज्या रीतीनं याकोबचं, ज्या रीतीनं पौलाचं, ज्या रीतीनं पेत्राचं नाव परमेश्वरानं ठेवलं, काय तुमची इच्छा आहे? काय परमेश्वरानं माझं नवीन नाव ठेवावं? जर इच्छा आहे तर विजय मिळवा, जर इच्छा आहे तर विजय मिळवा. परमेश्वर तुम्हाला नवीन नाव देईल, परमेश्वर तुम्हाला नवीन नाव देईल. देवबाप तुम्हाला सर्वांना आजच्या या वचनावर आशीर्वाद करू. परगमितल्या मंडळीसारखं आम्ही जगाबरोबर तडजोड केलेले, जगाबरोबर त्या ठिकाणी अमंगल कृत्य करण्यासाठी स्वतःला वाहून घेतलेले आणि मंडळीमध्ये त्या ठिकाणी चांगलं जीवन जगून बाहेर येऊन त्या ठिकाणी अमंगल कृत्य करणारे अशी लोक नसावीत म्हणून आज परगम या मंडळीकडे तुम्ही लक्ष लावावं. परगम इथली मंडळी आज तुम्हाला आणि मला एक उदाहरण आहे. परमेश्वर ज्या गोष्टी आज आमच्याशी तो बोललेला आहे, म्हणून आज निर्णय घेऊया. मी अंतिपासारखा असेन. परगमितीमध्ये तुम्ही शिकलो, मी अंतिपासारखा असेन, मी विजय मिळणारा व्यक्ती असेन, मी अमंगल कृत्य करणारा, जगाबरोबर तडजोड करणारा, सत्याला त्या ठिकाणी नाकारणारा, असत्य करणाऱ्या लोकांना सपोर्ट करणारा मी नसेन. आम्ही असत्य वागणाऱ्या लोकांना कधी सपोर्ट करू नये. बरेचसे लोक सपोर्ट करतात, असत्य वागणारे लोक, देवाच्या वचनाच्या नियमाच्या बाहेर जाणारे लोक यांना सपोर्ट करतात, त्यांची बाजू घेतात, त्यांच्या बाजूने उभे राहतात. आम्ही असे नसावेत. तो कोणी असा असेल तो कधीही विजय जीवन जगू शकत नाही जो असत्याला सपोर्ट करतो, असत्याच्या बरोबर उभा राहतो, असत्याच्या मागे उभा राहून तो म्हणतो मी आहे तुला साथ द्यायला, मी आहे तुझ्याबरोबर लढायला. कधीच नाही, कधीच नाही. आज आम्ही समर्पण करूया की देवा, परगमी त्या मंडळीशी तू बोललास, मला समजलं. मी आज समर्पण करतो देवा. मी विजय मिळणारा मी निश्चय करीन आणि मला ते गुप्त ठेवलेल्या मान्यातून मला हवाय देवा. मला नवीन नाव हवंय देवा. मला विजय मिळवायचा आहे. किती लोक या ठिकाणी आहेत, त्यांचा हा विश्वास आहे, त्याची इच्छा आहे की मला विजय व्हायचा आहे. किती लोक हा विश्वास ठेवतात, मला विजय व्हायचा आहे, मला विजय व्हायचा आहे, मला विजय व्हायचा आहे. परमेश्वर तुमचे हात पाहत आहे, परमेश्वर तुमचे समर्पण पाहताय. जेव्हा तुम्ही वचन ऐकत असताना तुम्ही प्रार्थना केलेला आहात की देवा मला अंतिपासारखं बनायचं आहे, तुम्ही प्रार्थना केलेला आहात देवा की जगाबरोबर मला तडजोड करायची नाही देवा, सत्यासाठी मला उभा राहायचं आहे, परमेश्वर नक्कीच तुम्हाला विजय जीवन तो दे. देवबाप तुम्हाला सर्वांना आशीर्वाद करो. सर्वांना प्रेज लॉर्ड. देवबाप तुम्हाला सर्वांना आशीर्वाद करो.